नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. धरणग्रस्त शेतकऱ्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे. धरणग्रस्त शेतकऱ्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे. वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. आज पत्रकार परिषद घेतायत, नेमकं विषय काय होता? विषय असा आहे की आमच्या उजनी बॅकवॉटरमध्ये आज आम्हाला कालपासून MSEBला असा GR आणि पत्र आलं कलेक्टरचं की बाबा उजनी बॅकवॉटरचे जे काही उचल पाणी करणारे जे काही सगळे शेतकऱ्यांच्या मोटरी, त्या मोटरीचे कनेक्शन फक्त 2 तास लाईट आम्हाला या ठिकाणी केलेली. आज आमचं जर बघितलं तर आज या उजनी बॅकवॉटरवरमध्ये जवळजवळ करमाळा तालुक्यातील जवळजवळ 20 ते 22 लाख टन ऊस असं उभा आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता जुलै महिन्यामध्ये जर आमची कनेक्शन 2 तासावर जर आली तर आम्हाला उद्याच्याला कारखाना चालू व्हायला कमीत कमी ऑक्टोबर नोव्हेंबर येणार. यावेळी जवळजवळ 4 महिन्यामध्ये आमचा ऊस आणि जी काही उभी पिकं आहेत ही सगळी जळून जाणार आहे. मग त्याच्यामुळं शासनाने हा जो जुलै महिन्यामध्ये जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे, आमच्यावर अन्याय करणारा आहे. आणि मग 2 तासामध्ये आम्ही साधं जनावराला पाणीसुद्धा तिथं पाजू शकणार नाही अशी परिस्थिती आज आहे. आज पावसाचे दिवस अजून डिसेंबरपर्यंत आहेत. शासनाने पाहिजे तर आता जर बघितलं तर तुम्ही इंद्रायणी नदीत उथडी भरून चाललेली आहे. आज वरनं फ्लो चालू आहे, पुण्यामध्ये पाऊस चालू आहे आणि आज जवळजवळ 9 तारखेपर्यंत पावसाचा चांगला अंदाज आहे असं हवामान खात्याचा सुद्धा आम्हाला रिपोर्ट आहे. असं असताना सुद्धा आम्हाला कुठेही विश्वासात न घेता आज वास्तविक पाहता ह्या मीटिंग होऊन जिल्हा लेवलचे काही आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि त्या ठिकाणी कलेक्टरला बोलवून वास्तविक पाहता सगळा आढावा घेऊन हा निर्णय घ्यायला अपेक्षित होतं. परंतु कुठलाही आमचा विचार न करता आज आमचा हातात तोंडाला आलेला घास आहे. आज पिकं आमची आज कशी तरी आम्ही जोपासतोय आणि आता जर जुलै महिन्यामध्ये जर हे कनेक्शन बंद झाली तर आमचं आजच आम्हाला तुम्हाला सांगतो आम्ही अतिशय लाखो रुपयाचं, कोट्यवधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. आमची विनंती अशीच आहे की बाबा जुलै महिना आहे, ऑगस्ट आहे, 3 महिने अजून पावसाचे आहेत. ह्याच्यामध्ये कुठलेही घाईगडबड न करता शेतकऱ्याचा सुद्धा विचार ह्या सरकारने केला पाहिजे. आज तुम्ही वारीसाठी सुद्धा पाणी तिथं राखीव ठेवलं जातं आहे. मग आमच्या बॅकवॉटरसाठी सुद्धा या उजनी धरणाच्या विस्थापित झालीत आमची गावोच्या गावं. आज उजनी धरणामध्ये तसा जर पाहिलं तर 27% मायनस पाणी साठा आहे, म्हणजे अतिशय उजनीचा डे स्टॉक सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात. मग असं असताना मग आमचं हक्काचं पाणी गेलं कुठं? आम्ही धरणग्रस्त आहे, आमच्या जमिनी पाण्यात गेल्या, आमची गावं पाण्यात गेली. मग आमचं कुणी वाली नाही का? तुम्ही राखीव वारीसाठी पाणी ठेवताय आणि मग आम्हाला सुद्धा राखीव कोटा दिला पाहिजे. कारण पाणी उजनीमध्ये चांगल्या पद्धतीचा आज तर स्टॉक आहे उजनीमध्ये. असं असताना सुद्धा आज आमची कनेक्शन कट केली जात आहेत. हा फार मोठा आमच्यावर अन्याय. हा कुठंतरी आमचा अन्याय दूर झाला पाहिजे. ह्याची शासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आज आमच्या 2 महिन्यामध्ये जर 2-3 महिन्यामध्ये एकही आमचं आत्ता जे उभा पीक आहे ते कसलंच राहणार नाही. आम्ही जनावराला सुद्धा चारा करू शकणार नाही. हा विचार आमचा कुठंतरी या पुनर्वसन म्हणून आमच्या धरणग्रस्ताचा झाला पाहिजे. आणि करमाळा तालुक्याच्या जो काय आमची कनेक्शन आज कपात केलीत ते पूर्वत 6 तासामध्ये करावीत अशी आमची विनंती. कारण अजून पावसाचे 2-3 महिने आहेत. डिसेंबरमध्ये जर हा निर्णय घेतला तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीला आम्हाला सुद्धा कळतं की बाबा दुष्काळ आल्यानंतर सरकार पण काय करू शकणार नाही. पण आज एवढी घाई गडबड कशासाठी? 3 महिने पावसाचे असताना सुद्धा तुम्ही आता अचानक कनेक्शन कपात करून आमच्या अन्याय का? अशा पद्धतीची आमची मागणी आहे. म्हणून आज या भागातले सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत बॅकवॉटरची. हा तर आज बघितलं तर नुसत्या का फोनवर एवढी लोक आलेली. उद्याच्याला ह्याचा उग्र रूप व्हायला काय उशीर लागणार नाही. आणि हे उग्र रूप झालं तर फार मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी छाडणार आहे. धरणग्रस्त सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही वेळोवेळी मिटिंगा घेऊ आणि काही झालं तर तेही आम्हाला 10-15 दिवसात करावं लागेल. नाही तर ही जरी महिना गेला तरी आमची ही पिकं सुद्धा जाणार आहेत. यासाठी तुमचा पुढं नेते मंडळींकडं किंवा याच्यामध्ये आता ही आमच्या भागातली पश्चिम भागातली एक बैठक आहे. आम्ही यानंतर आमचे प्रतिनिधी संजय मामाकडे आम्ही पाठपुरावा करू. पालकमंत्र्याकडे आम्ही सगळं शिष्टमंडळ एक तयार करणार आहे. पालकमंत्र्याला देखील आम्ही गावगावचे लोक जाऊन भेटून कलेक्टरला पण आम्ही निवेदन देणार आहे. या पद्धतीनं आजची मिटिंगच आमच्या यासाठी की आता पुढची दिशा काय ठरवायची. लवकरात लवकर सरकारने याचा विचार करून हा आमचा तोडलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा असं आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतोय. आबा, आपण प्रत्येक वेळेस जर पाहिलं तर ज्या वेळेस उजनी धरण हे मायनसमध्ये जातं त्यावेळेस
पहिल्यांदा वीज कनेक्शन जे आहे ते इकडच्या म्हणजे करमाळा तालुक्यातील जे उजनी धरणासाठी ज्या जागा दिलेल्या आहेत त्याच गावातील शेतकऱ्यांच्या कट केल्या जातात वीज पुरवठा. पहिली कुऱ्हाड तुमच्यावरच चालते. आम्ही आज सातत्याने बघतोय की उजनी धरण झाल्यापासून जो काय उजनी धरण आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असल्यामुळं कदाचित आमचा अन्याय होतोय असं आम्हाला वाटतं. म्हणजे धरण आमचं, जमिनी आमच्या पाण्यात गेल्या आणि पहिल्यांदा एखादा निर्णय झाला की ती पहिला आमच्यावर येतोय. हे किती अन्यायकारक आहे. वास्तविक पाहता धरणग्रस्तासाठी आमच्या वेगळ्या मागण्या आहेत, त्या तर आमच्या कुणीच ऐकून घेत नाहीये. आज आमच्या गावगाव बघितलं तर पुनर्वसनची जी गावं झाली त्या गावांच्या सुविधा ज्या दिल्या जातात त्या पण मिळालेल्या नाहीत. कुणीही शासन स्तरावर आमचा विचार केला नाही. काही गावं अजून त्या सुविधा वाचून वंचित आहेत. तरी ठीक आहे, आमच्या पद्धतीनं लोक आज या उजनीवरती आमचं कुठंतरी सगळी उपजीविका अवलंबून आहे. आमच्या पद्धतीनं सगळ्या लोकांनी आपापली घरंदारं रानानी वगैरे बांधली. फारसं काही गावात आम्ही फारही देत नाही, पण तरी पण आज आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. म्हणजे आता जर अन्याय झाला तर हा भयानक परिस्थिती आमची. म्हणजे तुम्ही आता कनेक्शन कट करणार म्हणजे पुढच्या जूनपर्यंत आमचे कनेक्शन बंद राहणार. म्हणजे सलग 2 वर्ष आम्हाला पाणीच मिळणार नाहीये. कृषी मंत्री तुमच्या बाजूलाच आहे 5 लाख किलोमीटर, त्यांच्याशी काही संपर्क नाही. आता आम्ही बैठकच ह्यासाठी बोलवली. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही त्यांना देखील दूरध्वनीवरनं बोलणार आहे. आम्ही आमचे शिष्टमंडळ तयार करणार आहे 10-15 जणांचं आणि निश्चितपणे आम्ही सगळ्यांना भेटणार आहे. आबा या ठिकाणी जर पाहिलं सभापती राम शिंदे त्यांचं सुद्धा करमाळा तालुक्यात शेजारी ते गाव आहे. त्याचप्रमाणे कृषी मंत्री सुद्धा इथून हाकेच्या अंतरावर त्यांचं सुद्धा या ठिकाणी तालुका आहे. तसं जर पाहिलं तर या दोन्ही ठिकाण जर म्हटलं तर 6 तास 8 तास अशा प्रकारे लाईटची व्यवस्था आहे, परंतु करमाळा तालुक्यालाच कुठेतरी 2 तास केले जाते. लोकप्रतिनिधी आम्ही तेच म्हणतोय की आम्हाला तीच अपेक्षा आहे की बाबा आम्ही बाकीच्या जिल्ह्याला लाईट तोडा किंवा त्यांना जर दिली आमचा अजिबात दुमत नाही. ते पण शेतकरीच आहे. शेवटी हा निर्णय घेत असताना काय नुसता करमाळ्यावरतीच घेणार आहे असं नाही. आज ना उद्या ते काय निर्णय होईल ते बघावं लागेल. परंतु आज तर आमच्या पहिली कुऱ्हाड आमच्यावर पडलेली. आज पलीकडच्या तालुक्यामध्ये काय झालं ह्यापेक्षा आमच्यावर अन्याय झालाय. आमचं म्हणणं उजनी धरणातली जेवढे बॅकवॉटरचे शेतकरी आहेत यांचं कनेक्शन कपातच करू नये. 6 तास त्यांना लाईट ठेवावी. डिसेंबरपर्यंत शासनाने वाट बघावी. डिसेंबर नंतर कारखाने चालू झाली तर जिथं बाबा काय परिस्थिती ज्या वाईट आहे त्याचं ऊस आम्ही कारखान्याला गाळप करू. आणि जे काही शेतकरी त्याला 3 महिने मिळेल त्याला अल्टिमेट मिळेल की बाबा आपण आता पुढचं पीक करायला नको. पण आता शेतातले पिकं जळायला लागल्यानंतर ह्याचा आज फार मोठा अन्याय ना. आम्हाला जर तशा सूचना दिल्या असत्या की बाबा तुम्ही पुढील पिकं करू नका, डिसेंबरमध्ये तुमचं कनेक्शन कपात होणार आहे, जुलैमध्ये पावसाळ्याच्या दिवसात कनेक्शन कपात होणं ही फार मोठा अन्याय आहे. म्हणजे आज पाऊस पडणार आहे असं पण म्हणताय तुम्ही आणि आजच आमच्या अन्याय का? डिसेंबरपर्यंत वाट बघावी सरकारने. डिसेंबरमध्ये पाऊस काळ सगळा आढावा आम्हाला बी कळतंय की बाबा काही संकेत आहेत हवामानाचे की दुष्काळजन्य परिस्थिती आहे, हे आम्हाला बी कळतंय. पण इतक्या लवकर आमच्यावरच गदा का? नेमकी आमचीच कनेक्शन कपात कशासाठी? आणि तो 27% मायनस आहे. 40% असताना 5 तास लाईट होती. बघा तुम्ही मागचा इतिहास. त्यावेळेस पवार साहेब म्हणले की उजनी धरणाच्या शेतकऱ्यांवर फार मोठा त्यांनी त्याग केलेला आहे. त्यांना 5 तास लाईट ठेवावी. आम्ही 5 तासामध्ये त्यावेळेस सुद्धा काही आमची पिकं नव्हती. फार तर जनावराला चारा करत होती, काही लोकांची हलकी पिकं होती. अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय शासनाने बदलायला पाहिजे आणि उजनी धरणाच्या शेतकऱ्यांना 6 तास लाईट दिली पाहिजे. लोकप्रतिनिधीचं अपयश आहे काय? आता ह्याच्यामध्ये बघावं लागेल. आम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. आज आमच्यावर अन्याय झालेला आहे. आज ह्याच्यामध्ये सगळी सहभागी होतील नाही होतील, पण आमचा तर लढा आम्ही चालू ठेवणार आहे. सगळ्याला हे भेटणार आहे. लोकप्रतिनिधींनी काय करावं, त्याने कुणाला यश अपयश हे बघायचं. आज आम्हाला काय राजकीय कोणावर भाष्य करायचं नाही. आज आमची उजनी धरणग्रस्त सगळी एकत्र आलेलो आहे आम्ही आणि आमचं एकच म्हणणं आहे की आमची लाईट 6 तास पूर्ववत करून द्यावी. मागील काही शेजारी इंदापूर तालुक्यात 6 तास चालू आहे, कर्जत तालुक्यात 6 तास चालू आहे. नेमकं करमाळ्यावर होते म्हणजे करमाळ्याच्या लोकप्रतिनिधीचा अपयश आहे असं म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये कुणाचा अपयश आहे माझ्यापेक्षा सगळ्या पब्लिकला कळत आहे. आज ह्याच्यामध्ये आम्ही कुणाचा यश अपयशी बघणार नाही आहे. वेळोवेळी आम्ही आमच्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत. आदिनाथमध्ये असेल तुम्ही ज्या वेळेस काय भूमिका आम्ही आमची वस्तुस्थिती जाहीर केलेली. आज आम्हाला कोणाचं यश अपयश बघायचं नाही. आमच्या पद्धतीनं आम्ही लढणार आहे. हा लढा काही इथंच थांबणार नाही. जो उजनी काढचा शेतकरी तो पिटून उठल्याशिवाय राहणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना भेटणार आहे का? 100% कोणाला भेटायचं असेल त्याला भेटू. आमचा लढा आम्ही चालू ठेवणार आहे. एकच आमचं ध्येय आहे की आमची लाईट पूर्ववत करावी. आबा ही परिस्थिती फक्त आजच तर उद्भवलेली नाही. ही दरवेळेस असा प्रॉब्लेम आला की आपल्याला करमाळा तालुक्याला हा फटका ह्याचा बसत असतो. पण ह्याचं कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे का बरं.
ह्या उजनी धरणग्रस्तासाठी पाणी राखीव ठेवलेलं आहे, पण ते राखीव ठेवलेलं पाण्यासाठी सुद्धा वीज कापली जाते. हा, हेच आमचं म्हणणं आहे. मग ह्याच्यासाठी ठोस निर्णय काय आमचं करायचा एकच म्हणणं आहे की ह्याच्यावर कुणी बारीक विचार केला नाही. ह्याचं अनालिसिस केलं पाहिजे उजनी धरणाचं, आणि ह्याच्यामध्ये बाबा पाणी किती खरंच डे स्टॉक वस्तू तिथे किती आहे, ह्यांचं खरंच उजनी धरणावरच्या शेतकरी किती पाणी उपसतात, उचल पाणी किती आहे, ह्याचं मोजमाप आहे. उजनी धरण होताना ह्याच्यामध्ये सगळा पाणी वाटप एकदा ठरलेला आहे, पण ह्याच्यामध्ये कुणी त्याच्या गांभीर्याने दखल घेतलेली नाही, आणि गांभीर्याने दखल घेण्याची परिस्थिती पण आली नाही. आज आम्हाला ती परिस्थिती आली, आम्हाला ह्याच्यापुढे ते सुद्धा बघावं लागेल की बाबा उचल पाणी किती आहे, बारमाही पाणी परवानगी किती आहेत. आज आमच्या उजनी धरणाच्या जे काही विस्थापित लोक झाले त्यांचे काय मागणी आहेत त्याच्यावर कुणीच विचार केलेला नाही. आता आम्हाला त्या सुद्धा गोष्टी बघावं लागतील की हक्काचं पाणी आमचं किती आहे. यासाठी न्यायालयीन लढावं लागेल असं आमचं म्हणणं आहे. न्यायालयात त्याशिवाय सुद्धा हा लढावं लागेल. आमच्याकडे तशी कारण हा डॉक्युमेंट सगळं आहेत. प्रशासन आहे, सगळं मनमाईल तसं कारभार करतायत एकमेकाच्या बोलण्यावर. कारण शेजारच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वीज भरपूर आहे, 6 तास आहे, आणि करमाळा तालुक्याला त्याग केलेल्या लोकांना 2 तास वर वीज येते. हे कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर या संदर्भात हेच आपण अन्याय ठोस आज निर्णय घ्यावा आम्हाला लागेल. आमच्या भागातल्या लोकांचं तेच म्हणणं आहे की आज आम्ही सुद्धा आमचे पाहुणे रावळे पलीकडे राहतात, आम्ही सुद्धा त्या डिक्सळवरनं येत असताना आम्हाला पण सगळं जाणवतं. पण आम्ही काय म्हणतोय की आमच्यावर नाही, सगळ्याच उजनी धरणाच्या शेतकऱ्यांची जी उभा पिकं आहेत ती पिकं वाचवायची असतील तर तुम्हाला डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागेल, आणि डिसेंबरपर्यंत शासनाने नंतर फारच दुष्काळाची परिस्थिती दिसली तर त्यानंतर शासनाने निर्णय घ्यावा. पण जुलैमध्ये आमचे आज कनेक्शन कपात करू नयेत, आमच्यावर अन्याय होतोय, आणि त्यासाठी आमची लाईट पूर्ववत करावी असं तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्याला सांगतो. आबा काल हे उजनीचा पोल कुठेतरी खचलाय अशा प्रकारे कुणीतरी खोटी अफवा पसरवली होती. आता ह्याच्यामध्ये काय की बऱ्याच अफवा तुम्ही जर बघितलं, आम्हाला कळालं, लगेच व्हॉट्सअपला आलं, आम्ही त्याच्यावर लगेच फोन केले, लगेच आम्ही व्हॉट्सअपला पण दुरुस्ती केली. पण आता खोडसाळ लोक असे असतात, त्याला कितपत महत्त्व द्यायचं आपण ठरवलं पाहिजे. आता तोवर एक व्हॉट्सअपला पण बातमी आली, आम्ही पत्रकार पाहिजे की लाईट पुन्हा 6 तास पूर्व झाली वगैरे. तर आता आम्हाला रोज आम्हाला कळतंय, पक टायमिंग आमच्या व्हॉट्सअपला येतंय. आमची लोक रातचं 4ला झोपतच नाही, रातचं लाईट आली की खडखडून जागे होत्यात. आणि आता जुलैमध्येच आमची जर अशी परिस्थिती झाली तर आमची भयानक हालत होणार आहे. कोट्यावधी शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, कोट्यावधी रुपयाचं. आज केळी तुम्हाला सांगतो काय आली आहे, ऊस आमच्या आज इतका आम्ही खर्च केला, एका एकराला 60-70 हजार रुपये खर्च आहे ऊसाचा, आणि तो ऊस डोळ्यात एकच आमचं जळून जाणार आहे. जर तो कारखान्याला बी जाणार नाही, जनावराला बी जाणार नाही. मग हा कुठेतरी आमचा बी गांभीर्याने विचार झाला पाहिजे ना. आज आतापासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने पावसाचे असताना हा आमच्या अन्याय आहे. करमाळा तालुक्यातील साधारणतः अशा किती गावांवर परिस्थिती ओढावलेली आहे? 28 का 30 गावं तर आमची उजनीच्या पाण्यामध्येच गेलेली. पण उचल पाणी जे गेलेलं आहे उजनीचं, ते करमाळा तालुक्यामध्ये पाक तुम्हाला सांगतो, दहीगाववरनं बरेच उपसा सिंचन आहेत. बऱ्याच लोकांनी पितूर असेल, पारेवाडी असेल, आमच्या भागातनं पाईपलाईन जवळजवळ 30-40 हजार फूट पाईपलाईन आहेत लोकांची. म्हणजे सावडी इकडं पाक कुंभेसपर्यंत लोकांनी उचल पाणी केलेलं आहे. ह्या सगळ्या लोकांचं तुम्हाला सांगतो अतिशय फार मोठं नुकसान आहे. त्यांना तर पर्यायी व्यवस्था पण नाही आहे. आपण जे हा आता कुठेतरी लढा उभा करण्याचा प्रयत्न करताय, या अनुषंगाने शासन प्रशासन आता त्यांनी जो निर्णय घेतला आहे हा बदलण्यासाठी तयार होईल? निश्चितपणे मला वाटतं की बाबा हा जा गंभीर विचार होईल, कारण जुलैमध्ये कनेक्शन कट करून कुणालाही साध्य होणार नाही. आज बघितलं तर आम्ही ज्या पद्धतीने पाणी उपस्थिती फार नगण्य आहे. आज खाली पाणी नदीत सोडलं, कॅनलला सोडलं तरच पाण्याची पातळी घटती, असा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण बॅकवॉटरच्या लोकांनी ज्या मोटरीने पाणी उपसलं जातं ती पाणी फार काय उपसलं जात नाही, कारण आमची एवढी सुद्धा पातळी खाली होत नाही. त्यामुळे फार काय मोठं नुकसान होणार नाही. पण डायरेक्ट आमच्यावरच अन्याय नको. आज तुम्ही वारीसाठी पाणी राखीव ठेवणार आहे, बघा तुम्ही मायनस गेलं तरी तुम्ही वारीमध्ये पाणी सोडणार आहे. आज तिथं बंधारे फुलं आहेत, वास्तविक पाहता वारीला सुद्धा पाणी सोडलं नाही पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी वेगळी उपाययोजना शासनाने केली पाहिजे की त्याच्यामध्ये पाणी साठा आहे, त्याच्यामध्ये पाणी कमी वापरा, त्याची व्यवस्था केली तर पाणी वाचणार आहे. पण त्या नावाखाली तुम्ही प्रचंड पाणी सोडणार आणि आमची कनेक्शन मात्र आम्ही पाणी नुसतं बघत राहणार आणि आमच्या मोटरी बंद आहेत. हे किती अन्याय आमच्यावर. म्हणजे सगळं आम्हीच सोसायचं. शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आमचे कनेक्शन 6 तास केलीच पाहिजेत, कारण हा फार मोठं नुकसान आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आहे. आपल्या ह्या सर्वच भूमिकेबद्दल काय येथील स्थानिकचे अधिकारी किंवा यांचा काय संपर्क? माझं MSCBच्या अधिकाऱ्याशी रात्री फोनवरती बोलणं झालंय. मी म्हणलं, ते म्हणलं बाबा तुम्ही नाही म्हणले, आम्हाला आदेश आलेला आहे, कलेक्टरने आम्हाला डायरेक्ट पत्र पाठवले, GR काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्या निर्णयाला स्टिकअप राहणार. आबा ह्या सर्वच बाबींमध्ये जसं आता आपण ह्या सर्व भूमिका सांगितल्या,
ह्या भूमिकांसंदर्भात ही पक्षीय पातळीवर असणार, सर्वपक्षीय का शेतकऱ्यांच्या संदर्भात ह्या सर्व भूमिका असणार? निश्चितपणे इथं कुठलेही गटतट राजकारण असेल त्यांनी बाजूला काढावं, सगळ्यांनी एकत्रितपणे यावं आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण लढा या करमाळा तालुक्यातले जे काही नेते मंडळी त्यांनी एकत्र बसून हा निर्णय 100% जिल्हा लेवल असेल, पालकमंत्री असेल, बसून ह्याच्यामध्ये तोडगा काढावा. ह्याच्यामध्ये कुणी हे दावे करू नयेत. आज ही परिस्थिती अतिशय भयानक आहे आमच्या शेतकऱ्यांना आलेली. ह्याचा गांभीर्याने विचार शेतकऱ्याच्या दृष्टीने ह्या नेते मंडळींनी करावा अशी त्यांना पण तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो. सगळ्यांनी एकत्र यावं. आम्ही तर आमचा लढा चालू ठेवणार. यापूर्वीच्या काही वर्ष पाहता ही परिस्थिती दरवर्षीच होती, पण याला सुरुवातीपासून विरोध झाला पाहिजे. एकदम असं जेव्हा निर्बंध लादले जातात तेव्हाच विरोध दिसून येतो. याला सुरुवातीपासून विरोध व्हायला पाहिजे. नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की आता ही परिस्थिती कधी आली? आता गेल्या वर्षी ह्या दिवसात 75% धरण भरलं होतं. ही परिस्थिती उद्भवल्यानंतरच आम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो आपल्याला त्या चर्चेमध्ये येत आहेत. पण ज्यावेळेस अडचणच नसेल त्यावेळेस चर्चा करायची काही कारण येत नाही. आता सलग 3-4 वर्ष आम्ही जर धरणाची पातळी बघितली तर 110%, 112% धरण भरलेलं आहे. 122 TMC पाणी आलेलं आहे. अशामुळं ही प्रसंग आलाच नव्हता. 2012 नंतर 2026ला हा प्रसंग आलाय. त्याच्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये आम्हाला आज जे संकट आलं हे संकट फार मोठं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मागं काय झालं, पुढं काय झालं याच्यापेक्षा आत्ताचं वास्तव फार विदारक आहे आणि त्याच्यामधनं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी. डिक्सळ पूल तयार होतोय नवीन, आता काय कुठवर आलेलं काय परिस्थिती? आता डिक्सळच्या पुलाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ते आदरणीय संजय मामा शिंदेचं ह्याच्यामध्ये पूर्ण योगदान आहे. त्यांनीच आदरणीय अजितदादाकडनं याला 50 कोटी रुपये मंजुरी घेऊन वर्क ऑर्डर काढून काम चालू झालेलं आहे. आता 5 जे काही खांब आहेत, पिलर आहेत, त्या काम 5 पोलचं झालेलं आहे. आता नवीन डिझाईनप्रमाणे जे काही पुढचं पिलर आहेत ते आता त्या ठिकाणी आमचे कॉन्ट्रॅक्टर संघ चांगली रोजची रोज बातचीत चालू आहे. थोड्या दिवसात पलीकडल्या साईडने सुद्धा मुरुम टाकून तेही तुम्हाला सांगतो फास्ट काम ह्या वर्षी होणार आहे. पुढल्या वर्षी निश्चित हा पूल आम्हाला जाण्या येण्यासाठी चालू होईल अशी कॉन्ट्रॅक्टरची आम्हाला त्यांनी तसं आश्वासन दिले आणि पुढच्या वर्षी हा नवीन पूल चालू होणार आहे. दौंड बंड गार्डनमधून 6000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे असं समजतं. कुठंतरी आता अडचणी येतील. निश्चितपणे त्या पुलाच्या बाबतीमध्ये आता तो विषय राहिलेला नाही. जरी पाणी चढलं, धरण जरी 100% भरलं तरी जे काही पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं कुगावचा पूल ज्या ठिकाणी होतोय शिरसवडीचा, त्याच टेक्निकलनी आता तो पूल नवीन डिझाईनप्रमाणे तयार होतोय. त्याचे सगळे प्राथमिक त्यांनी जे काही त्याला लागणारं साहित्य त्या आम्ही ते बघितलं आहे. व्हॉट्सअपवर त्यांनी आम्हाला टाकलेलं आहे. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्या पद्धतीने त्या डिझाईनप्रमाणे ते आता त्यांचं मटेरियल या ठिकाणी येणार आहे आणि ते नवीन डिझाईनप्रमाणे पाणी जरी वाढलं तरी ते पूल आता थांबणार नाही आहे, तो चालू राहील.